शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत मी स्वतः नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे, मंडळाचा पदाधिकारी, तसेच सागर शिवाजी महाराज पिसे, संतोष माळी, समीर लोंढे, अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्मोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची वार्ता आपल्याबरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे। 21,000 लोकांना शिवभोजन, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागातून युवक शिवभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारांपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात। त्या दोघांच्या शिवभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून गेली 4 वर्ष झालं हा कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो। हे 5वं वर्ष आहे। सुरुवात करताना 5,000 पासून केली आणि आज 21,000 लोकांपर्यंत आम्ही आज शिवभोजनाची व्यवस्था करत आहे। या शिवभोजनामध्ये संपूर्ण जेवणाची व्यवस्था असणार आहे, म्हणजे नुसतं प्रसाद वाटप नाही तर त्यामध्ये संपूर्ण टेबल खुर्चीवरचं जेवण, पुरी, भाजी, रस्सा, पातळ भाजी आणि भात आणि स्वीट म्हणून शिरा, अशा पद्धतीनं पंचपक्वानाचं जेवण टेबल खुर्चीवर यावर्षी शिवभोजनाच्या माध्यमातून शिवभक्तांसाठी आयोजित केलेलं आहे। ही सगळी करण्यामागची कारण अशी की ग्रामीण भागात जो शिवभक्त येतो तो सकाळी लवकर मिरवणूक बघायला आलेला असते आणि मग रात्रीचा उशीर झाल्यानंतर हॉटेल बंद असतात, त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही आणि त्या मुलांना इकडे तिकडे गावाकडे जास्तपर्यंत जेवणाची तारांबळ होते। ही गोष्ट लक्षात घेऊन डीजेला फाटा देऊन आणि डॉल्बीला फाटा देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आपल्या पेपरच्या माध्यमातून